आपल्या श्री बिंजानीनगर महाविद्यालयाच्या आजच्या या एका विशेष अशा संवाद कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र नाईकवाडे आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो। एक मोठा लेखक, एक मोठा कलावंत, महाराष्ट्रातला मराठी रंगभूमीवरचा, चित्रपटातला एक मोठा कादंबरीकार, कथाकार, निबंधकार आपल्यामध्ये, आपल्या महाविद्यालयाच्या परिसरामध्ये येणार आहे। आणि म्हणून आम्हाला असं वाटत होतं की आपण त्याच्याशी किती वेगवेगळ्या पद्धतीने संवाद करावा। आणि म्हणून मग ठरलं की आपण एक छोटासा आपल्या फक्त प्राध्यापकांसाठी एक छोटासा संवादाचा कार्यक्रम करूया, संवादाचा सुवाओ साधूया, एक सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करूया। अभिरामजी भडकमकरांचं मी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मनापासून स्वागत करतो। आपणही टाळ्या वाजवून त्यांचं एकदा स्वागत करूया। अभिरामजींचा वेगळा परिचय करून देण्याची गरज नाही, कारण की त्यांचं व्यक्तित्वच असं आहे की त्याचा आपल्या सगळ्यांना परिचय आहे। गेली जवळपास 3-4 दशकं ते मराठी रंगभूमीवर आणि मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आणि वावरत आहेत। एखादा कलावंत किती रुजू असू शकतो, किती सौम्य व्यक्तिमत्वाचा असू शकतो, आणि चित्रपटाची सृष्टी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कशी असते ती, त्याच्यामध्ये आणि किती वेगवेगळ्या प्रकारचं आणि वादग्रस्तता त्याला लागून असते। वादग्रस्तता लागून असलेल्या सृष्टीमध्ये राहूनही आपली सौम्यता आणि रुजुता जपणारे अभिरामजी जे आहेत त्यांचं वैशिष्ट्यपूर्णता मला त्याच्यामध्ये वाटते। मी त्यांना अष्टपैलू प्रतिभावंत म्हणतो, कारण की खरोखरच मी जेव्हा बघत होतो किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाला, म्हणजे आपल्याला आपल्या इथे पु ल देशपांडेच्या संदर्भात आपण म्हणायचो या समहा, कारण की त्या सिनेमातल्या नाटकातल्या वेगवेगळ्या भूमिका अत्यंत प्रभावीपणाने आणि त्याचा समन्वय सुद्धा, आणि जसं करायचे तशा पद्धतीचं व्यक्तित्व आहे। ते कथाकार आहेत, ते त्यांचा चुडेल नावाचा सुरुवातीचं त्यांचं लेखन जे आहे तो कथामधून त्यांनी सुरू केलं। ते कादंबरीकार आहेत, त्यांची सीता, त्यांचं इन्शाअल्लाह, त्यांची ॲटेनी कॉस्ट या कादंबऱ्या आता नवोत्तर काळातल्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत। ते नाटककार आहेत, नाटककार म्हणून मला स्वतःला त्यांचं रूप अत्यंत आवडतं, सुखांची भांडतो आम्ही, देहवान वगैरे त्यांचा परिचय खूप मोठा आहे, पण मी फक्त थोडक्यात सांगतोय। ते पटकथाकार आहेत, अनेक गाजलेल्या सिनेमांच्या पटकथा लिहिल्या आहेत त्यांनी। म्हणजे कथाकार असणं, पटकथाकार असणं ही वेगळी गोष्ट आहे। ते संवाद लेखक आहेत, अनेक सिनेमा आपल्याला माहिती की केवळ संवादांच्या आधाराने गाजतात। ते नट आहेत स्वतः उत्तम, ते दिग्दर्शक आहेत, आणि अलीकडे त्यांचं आभाळाचे तुकडे नावाचं एक पुस्तक प्रकाशित झालं, त्याच्यामुळे ते ललित निबंधकार म्हणूनही त्यांच्या व्यक्तित्वाला एक पैलू जोडल्या गेला आहे। अशा 8 पैलूंनी युक्त असलेल्या प्रतिभावंताशी संवाद साधण्याची आपल्या सगळ्यांना जी संधी उपलब्ध झालेली आहे, त्यासाठी मी स्वतःला व्यक्तिशः भाग्यवान समजतो। माझा त्यांचा संबंध आला होता त्यांच्या इन्शाअल्लाह कादंबरीवर। एक मॅजेस्टिक प्रकाशनाने स्पर्धा ठेवली होती समीक्षणाची, आणि त्या समीक्षेच्या स्पर्धेमध्ये मला महाराष्ट्रातून जो क्रमांक मिळाला होता, तेव्हा माझा अभिरामजींशी संबंध आला। त्या अभिरामजींच्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू आहेत, आपण त्यांच्याशी संवाद करून ते जाणून घेऊया। मी अभिरामजी आपलं स्वागत करतो या ठिकाणी। आता इथे जे श्रोते आहेत ही संख्या कमी असली तरी सगळे आणि जाणकार आहेत सगळे, आणि आपल्या सिनेमांचं सगळ्यांना माहिती असलेले सगळे श्रोते आहेत। तर मला असं एक सुरुवात आपण करू की तुम्ही हे वेगवेगळे आकृतिबंध हाताळता, म्हणजे एकाच वेळी हाताळता, आणि पण एकाच वेळी त्या प्रतिभेमध्ये एखाद्या कलावंताच्या ह्या सगळ्या अशा आकृतिबंधांना हाताळताना कसं नियोजन असतं? म्हणजे मी शक्यतो असंच विचारणार आहे, कारण की चरित्राबद्दल आणि तुमच्या एकूण जडणघडणीबद्दल आपल्याला तेवढा वेळ पण नाही आहे। शक्यतो अशा प्रकारच्या प्रश्नांनी आपण हे करू। मला असं वाटतं की प्रत्येक फॉर्मचं स्वतःचं असं एक बलस्थान असतं, आणि प्रत्येक फॉर्मची काही वेगळी आव्हानं असतात। म्हणजे उदाहरणार्थ कादंबरी जेव्हा मी लिहितो तेव्हा मला काहीच बंधनं नसतात की ती किती पानांची झाली पाहिजे, त्याच्यामध्ये किती पात्रं असली पाहिजे, त्याच्यात किती काळ मला दाखवता येणार नाही, अशी काहीच बंधनं नसतात।
पण हेच जर मी मला नाटक करायचं असेल तर मला ते 2 तासातच बसलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ठराविक संख्येपेक्षा अधिक पात्र येता कामा नयेत. त्यापेक्षा जास्त सीन आपले नेपथ्याच्या दृष्टीने लोकेशन्स जास्त असता कामा नयेत. अशा पद्धतीची काही बंधनं येतात त्याच्यामध्ये. आणि सिनेमा जेव्हा मी लिहितो त्यावेळेला परत जे असेल ते मला ते व्हिज्युअली प्रेझेंट करायचं असल्यामुळे त्याची बलस्थानं वेगळी असतात, त्याची आव्हानं वेगळी असतात. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण नेमक्या कुठल्या माध्यमासाठी लिहितो आहे त्याची आपल्याला जाणीव घेऊन लिहिलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ नाटकामध्ये क्राफ्ट फार महत्त्वाची असते. वसंत कानेटकर हे क्राफ्टच्या बाबतीतले सगळ्यात मास्टर असे नाटककार मानले जातात. म्हणजे मला कादंबरीमध्ये सीन लिहिताना किंवा चित्रपटामध्ये सीन लिहिताना मी काहीही करू शकतो की म्हणजे एकच व्यक्ती आत्ता या ठिकाणी आहे आणि कट तुम्ही संध्याकाळी तुमच्या घरचा सीन दाखवू शकतो की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतः वेगळ्या कपड्यांमध्ये वेगळ्या लोकेशनमध्ये आहात. हे मला कादंबरीत करता येतं, हे मला सिनेमात करता येतं. पण नाटकामध्ये मला तसं करता येणार नाही, कारण मला ते लोकेशन बदलायचं आहे. मला तुम्हाला आतमध्ये पाठवून तुमचे ते कपडे बदलावे लागतील, घरातले कपडे वेगळे, बाहेरचे वेगळे. तर ती क्राफ्ट हे करत असताना मला हे डोक्यात ठेवावं लागतं की आता हे पात्र एक्झिट घेतल्यानंतर परत कधी येणार आहे, ते येईपर्यंत त्याला किती वेळ आहे, ते कुठून येणार आहे, त्याच्यामध्ये काय काय बदल झालेला असेल. तर अशा पद्धतीने क्राफ्टच्या दृष्टीने जे काही त्या फॉर्मची म्हणून काही बलस्थानं असतात आणि काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. त्या लक्षात ठेवून हे करत असतं. आणि त्यामुळे लिहिताना डोक्यामध्ये हे राहतं की आपण हे चित्रपटासाठी लिहितोय, आपण हे कादंबरीसाठी लिहितोय किंवा आपण हे नाटकासाठी लिहितोय. ते लक्षात ठेवत जर लिहिलं तर ते महत्त्वाचं ठरतं. नाहीतर होतं काय की आत्ता एक पात्राने एक्झिट केली आणि परत त्याच पात्राची एंट्री आहे पण त्याचे कपडे वेगळे आहेत. तेवढ्या ब्लॅकआउटमध्ये त्याला कपडे बदलायलाच वेळ नाही. तर अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आहेत. तर किंवा त्याच्या मेकअपमध्ये जर काही समजा कादंबरीत आणि सिनेमामध्ये दुसऱ्या सीनमध्ये तो म्हातारा झालेला असू शकतो, पण नाटकात तो होऊ शकत नाही, कारण त्याला पूर्ण व्हिज्युअली मला म्हातारं करायचं असतं. तर अशा पद्धतीचं प्रत्येक फॉर्मची जी काही वैशिष्ट्ये आहेत ती मला लक्षात ठेवणं आवश्यक असतं. आणि ते करत गेलं की सगळे फॉर्म आपल्याला हाताळता येतात. म्हणजे एक प्रकारे अष्टपैलू प्रतिभावंत जे म्हटलं त्याचं आपल्याला प्रत्यंतरी येतं. एवढे सगळे भान एकाच वेळी सांभाळून आणि त्या त्या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रभावी लेखन करणं हे अभिरामजींसारखे असे कलावंत कमी आहेत. याच्याशीच रिलेटेड असं मला विचारावं वाटतं की चित्रपट आणि नाटक हे जे 2 माध्यम आहेत, नाटकातूनच एक प्रकारे ते उत्तीर्ण झालेलं आहे, निर्माण झालेलं आहे चित्रपटाचं माध्यम. आणि आपल्याकडे नाटकाची खूप खूप मोठी परंपरा आहे आणि नव्वदोत्तर काळातला एक सशक्त नाटककार म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं की मानसशास्त्रीय म्हणजे सुखांशी भांडतो आम्ही मध्ये म्हणजे मानसशास्त्रीय विषय कला यांच्या माध्यमातून, पात्रांच्या माध्यमातून तुम्ही मांडून दाखवलेलं आहे. तर हे सगळं करताना म्हणजे अभ्यास म्हणजे व्यासंग किंवा त्या विषयाचं असं म्हणजे काही करावं लागतं का? 2 प्रकारचा व्यासंग किंवा अभ्यास असतो. एक म्हणजे तुम्ही जेव्हा जनरल सहज वेगवेगळ्या गोष्टी वाचत जाता तेव्हा त्यातनं आपोआप तुम्हाला काही काही गोष्टी तुम्ही शोषून घेत असता. त्या तुमच्या मनामध्ये असतात, त्या तुमच्या आठवणीमध्ये असतात. तुम्हाला एखादं पुस्तक वाचल्यानंतर ह्याचं मला पुढे काही करायचंच आहे किंवा या माहितीचा किंवा त्याच्यामध्ये घेतलेल्या अनुभवाचा आपल्याला उपयोग होणारच आहे असं त्याच्यासाठी आपण वाचत नसतो. आपल्याला ते आवडत असतं, आपल्याला वाचन आवडत असतं आणि त्याच्यामुळे आपण वाचत राहतो. आणि वाचता वाचता तुमची आकलन शक्तीचा जो परिघ आहे ना तो विस्तारत जातो आपोआप. कारण वाचताना तुम्ही जर एखादी कादंबरी वाचली किंवा अनेक कादंबऱ्या वाचल्या तर शेकडो पात्र तुम्हाला भेटायला आल्यासारखी असतात. म्हणजे जग असंही असतं, माणूस असाही जगतो, तो असाही बोलतो, तो असाही वागतो. हे तुमच्या रोजच्या नकळत असलेल्या अभ्यासाचा विषय होऊन जातो. कारण वाचणारा माणूस हा मनोरंजनासाठी वाचतो, पण ते मनोरंजन खूप वेगवेगळ्या बौद्धिक मनोरंजन नावाची एक गोष्ट असते. त्या पद्धतीने आपण वाचत जातो आणि नकळत आपली आकलन शक्ती, समजून घेण्याची शक्ती आणि आजूबाजूला काय चाललेलं आहे, कशी माणसं आहेत, त्यांचे नातेसंबंध कसे असतात, हे सगळं म्हणजे आपल्याला ग्रहण करण्याची आपली शक्ती आपोआप वाढत जाते आणि आपली एकूण माणूस या बाबतीतलीच समज वाढत जाते. आयुष्य या बाबतीतली एक समज आपली वाढत जाते. त्यामुळे हा सततचा एक अभ्यास असतो. ज्याला लिहायचं असतं त्यांनी सतत वाचलं पाहिजे असं पण म्हणतो ते या दृष्टीने. पण दुसरी गोष्ट अशी आहे, समजा जर एखाद्या खास विषयासाठी मला लिहायचं असेल तर त्या विषयाचं म्हणून एक वाचन आपल्याला करायला लागतं. जसं मी सीता कादंबरी लिहित होतो तेव्हा मी वेगवेगळ्या प्रकारचं रामायण आणून वाचलं. म्हणजे वाल्मिकी रामायण, तुलसी रामायण, त्याच्यानंतर अध्यात्म रामायण,
वशिष्ठ रामायण हे वेगवेगळ्या तर ते कशासाठी होतं तर ते इतर वेळेला मी वाचलंच असतं असं नाही, पण आता त्या विषयावर लिहायचं आहे म्हटल्यावर आपल्याला ते वाचलं पाहिजे. जसं सुखांची भांडू आम्हीचा जेव्हा मी उल्लेख केला तेव्हा मी 1-2 मानसशास्त्रज्ञ होते त्यांना जाऊन भेटलो, म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांना जाऊन भेटलो. त्यांना मी विचारलं स्किझोफ्रेनिया काय असतो, कसा असतो. मग त्याच्याबद्दल मी जास्तीत जास्त केवळ स्किझोफ्रेनिया या विषयावरची पुस्तकं वाचत गेलो, त्यावरचे चित्रपट पाहत गेलो. त्यामुळे हे दोन्ही प्रकारचा अभ्यास असतो. एक आपण छंद म्हणून आपल्या नकळत सतत करत राहतो की जो आपल्या नकळत आपली संवेदनशीलता, आपली समज याचा परिधी विस्तारत जातो. आणि एक टिपिकल त्या विषयासाठी किंवा मला आता या विषयावर लिहायचं आहे आणि म्हणून त्याच्यासाठी मी केलेला अभ्यास असतो तो वेगळा असतो. बरोबर आहे. म्हणजे व्यासंग आणि प्रतिभा या दोहोंचा समन्वय, म्हणजे जसं तुम्ही मानसशास्त्राचं म्हणाले, मला मंद्रचं उदाहरण आठवलं भैरप्पांचं, हो. की संगीतावरची कादंबरी लिहिताना त्यातले बारकावे हो म्हणजे समजावे म्हणून त्यांनी काही वर्ष परत संगीताचं शिक्षण घेतलं. पूर्वी कधीतरी ते गात होते किंवा शिक्षण घेतलं होतं, ती कादंबरी लिहिण्यासाठी परत एकदा त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं. हा सगळा हा तुमच्या याच्यामध्ये आम्हाला जाणवतो ते सगळं, आणि त्याच्यामुळे ते लक्षात येतं. तर ह्याच्यातूनच असं वाटतं की चित्रपट आणि नाटक हे जे दोन माध्यम आहेत त्यातलं कोणतं माध्यम तुम्हाला म्हणजे आतून असं जास्ती अपिलिंग वाटतं, किंवा वाङ्मयदृष्ट्या कलात्मकदृष्ट्या दोघांपैकी काय आव्हानात्मक आहे, काय प्रभावी आहे, जनसंवादासाठी कोणतं अधिक आहे, तर तुलना कशी तुम्ही करता? मला असं वाटतं की जनसंवादासाठी म्हणजे सिनेमाचं माध्यम जास्त महत्त्वाचं अशासाठी, कारण ते एकदा तुम्ही शूट करून सिनेमा तयार करून ठेवला की तो तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून हे करायला लागतो. नाटकाचं काय होतं, प्रत्येक वेळेला ते टीम जमवा, त्यांची वेळ जमवा, ते प्रयोग जमवा. टीम अवेलेबल आहे पण थिएटर अवेलेबल नाही, किंवा चांगली तारीख नाही, चांगली तारीख आहे थिएटर अवेलेबल आहे पण सगळे नट अवेलेबल नाहीत. त्यामुळे नाटक करणं आणि त्याचे सतत प्रयोग करणं, बरं एक टीम किती वर्ष नाटक करू शकेल किंवा किती प्रयोग करू शकेल त्याच्यावर मर्यादा येतात. त्याच्यामुळे सिनेमा हा तयार करेपर्यंत खूप अवघड असतो, पण तयार झाल्यानंतर त्याला पोचण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे दारो उपलब्ध असतात. म्हणजे तुम्ही एखाद्या OTT प्लॅटफॉर्मला तो विकला तर एखादा माणूस तो कधीही बघू शकतो किंवा यूट्यूबवरचा तो बघू शकतो. नाटकाचं तर तसं नसतं, नाटकाला ही मर्यादा येते. परंतु नाटकाचा प्रेक्षक हा सिनेमाच्या प्रेक्षकापेक्षा वेगळा अशासाठी असतो कारण त्याला सकस पाहण्याची खूप सवय असते. त्यामुळे नाटकामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची तडजोड न करता तुम्हाला जे हवं ते मांडू शकता. सिनेमामध्ये खूप पैसा त्याच्या पाठीशी असल्यामुळे फार कमी वेळेला असं होतं की पैसा लावणारा माणूस म्हणतो कुठलीही तडजोड करू नका, तो म्हणतो किमान मी घातलेले पैसे तरी परत येऊ दे. त्यामुळे दोन्ही माध्यमांमध्ये फरक आहे. नाटक हे तुमच्या मनामध्ये जे आहे ते तुम्हाला मांडायला अधिकाधिक मुभा देतं, परंतु त्याच्या या मर्यादा येतात. आणि आजकाल तर असं होतं की लोक म्हणतात 3 ते 4 पात्रांपेक्षा जास्त पात्रच ठेवू नका, कारण लोक तारखाच देत नाही, ते जुळवणं आम्हाला सोपं जातं. मग त्या मर्यादा येतात. तुम्हाला मांडायचा विषय असतो, जसे तुम्हाला 8 ते 9 पात्रांची जर गरज असेल तरी ते तुम्हाला 4 पात्रातच जर मांडायचं असेल तर एक मर्यादा येतात त्याच्यावरती. त्यामुळे दोन्ही माध्यमांचं मी म्हटलं त्याप्रमाणे बलस्थान वेगळं आहे आणि मर्यादा वेगळी आहे. ॲट एनी कॉस्ट ही जी तुमची पहिली कादंबरी आहे, दुसरी कादंबरी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही ह्याच जीवनाचं वर्णन केलं आहे, संघर्षाचं वर्णन केलेलं आहे, किंवा त्यातल्या नैतिक अनैतिकतेचं त्याच्याविषयी त्याला भिडलं आहे त्या प्रश्नाला. तर असं मला तुम्हाला थोडंसं वैयक्तिक विचारावं असं वाटतं की हे जे क्षेत्र आहे याच्यामध्ये थोडं अनैतिक व्यवहार म्हणजे व्यसनाधीनता, आणि मधल्या काळामध्ये कलावंतांच्या आत्महत्या झाल्या, आणि हे कसं एक सहज समजलं जातं. व्यसनाधीनता असणं किंवा विवाहबाह्य संबंध किंवा अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या क्षेत्रामध्ये, या सगळ्यांकडे तुम्ही कसं पाहता? नाही, मुळात मला काय वाटतं माहिती ना की जे समाजामध्ये आहे ना तेच आमच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. व्यसनाधीनता आता सगळीकडे वाढलेली आहे. म्हणजे कुटुंब एकत्र बसून मद्यपान करणं हे आता अनेक ठिकाणी इतकं सहज झालेलं आहे. किंवा 31 डिसेंबरला जर आपण पाहिलं तर तरुण पिढी, आणि त्यामुळे व्यसनाधीनता ही सगळीकडे आहे. किंवा ज्याला काय म्हणतो की फ्रस्ट्रेशननी आत्महत्या करणं, विवाहबाह्य संबंध सगळीकडे आहे. फक्त होतं काय, या क्षेत्रामध्ये इन्व्हॉल्व असलेली माणसं लोकांच्या डोळ्यासमोर असतात. मी गमतीने असं म्हणतो की मुंबईमध्ये एकूण किती कलावंत आहेत आणि दारूची दुकानं किती आहेत,
तर म्हणजे सगळी दारूची दुकानं कलावंतांच्यामुळेच चालतात का? तर होतं असं की कलावंत दारूची बाटली विकत घ्यायला तर लोकांच्या लक्षात येतं की अरे हा आला होता, पण त्याच्या बाजूला किती डॉक्टर आहेत, किती इंजिनियर आहेत, किती हे लोकांना कळत नाही. त्यामुळे असं मानलं जातं की या क्षेत्रामध्ये, आणि काय होतं, या क्षेत्रातल्या या गोष्टींचाच खूप बोलबाला होतो किंवा चर्चा होते, गॉसिप्स होतात. म्हणजे मध्यंतरी जी सिनेमावरची जी मासिकं असायची ती मुद्दाम अशी गॉसिप्स तयार करायची आणि त्यावेळेच्या अभिनेत्यांना वाटायचं आपला चित्रपट चालायचा असेल तर त्यासाठी या गॉसिप्सची गरज आहे, आणि म्हणून तेही त्याला गॉसिप्स पुरवायचे, खरे खोटे या याच्यामध्ये. पण मला असं वाटतं की त्याचे वेगळं असं काहीच नाहीये. समाजामध्ये जे चालतं तेच या क्षेत्रामध्ये चालतं, फक्त त्याचा बोलबाला अधिक होतो. आणि परत शेवटी असं असतं की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही हे तुमच्याच हातात असतं, कोणी जबरदस्ती करत नाही. याच्यामध्ये आपण थोडंसं आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारूया, एक 5-1 मिनिटं. पुन्हा मी 1-2 प्रश्न विचारून आपण शेवटाकडे जाऊ. मॅडम, जेव्हा तुम्ही लिखाण करता तेव्हा इज इट डिफिकल्ट की आपण जेव्हा म्हणजे तुम्ही प्रेझेंट होणार आहे तुमच्या पुस्तकातनं किंवा तुमच्या नाटकातनं, तर आयडियाच असलं पाहिजे, कारण की प्रत्येकाची फिलॉसॉफी जी आहे ना ती वेगवेगळी आहे आणि आयडियालाच पर्यंत म्हणजे आदर्शवादाकडेच झुकणारा आपला अंत असतो एरवी. तर हे एक दडपण असतं, कारण की पर्सनली स्पीकिंग एखादा कलाकार किंवा तुमच्यासारखा व्यक्ती जो लिखाण करतो तो प्रत्येक वेळेस प्रत्येकाच बाबतीत नैतिकतेने म्हणा किंवा सगळ्याच याच्यामध्ये खूप आदर्श कदाचित नसावं, नॉट इन ऑल फील्ड्स. पण एखादा विषय असा आहे तर तुम्हाला तो मुद्दामून आणावा लागतो बिकॉज ऑडियन्सला किंवा रीडर्सला सुद्धा तेच अपेक्षित आहे. सो याचं प्रेशर असतं का, आणि जे अपेक्षित आहे तसं दाखवा. अपेक्षित असावं, कारण बाहेर जाताना लोकांनी काहीतरी उद्देश घेऊन गेलं पाहिजे, काहीतरी संदेश घेऊन गेलं पाहिजे, अशा पद्धतीचा विचार होता. पण आता मॉडर्न लिटरेचर, नाटक, सिनेमा या याच्यामध्ये माणूस जसा आहे तसा दाखवण्याकडे अधिक कल आहे की म्हणजे प्रत्येक वेळा काहीतरी शेवट चांगला होऊन आणि हे करूनच जातील अशा पद्धतीचं नसतं. मला असं वाटतं की हे दडपण घ्यायची गरज नाही की माझ्या ह्याच्यातनं मला काही आदर्शवादच मांडला पाहिजे, कारण आदर्शवाद मांडण्यासाठी नाटक, सिनेमा किंवा साहित्य नसतं. जे आहे त्याच्यावरती त्याचं एक जे चिंतन असतं लेखकाचं ते त्यातनं प्रकट झालं पाहिजे. ते आदर्शवादाकडे जाणारं असेलच असं नाही. त्यातनं येणाऱ्या प्रेक्षकाला काय आजूबाजूला आहे याचं भान आलं तरी तो त्याच्या वाटा त्यातनं शोधत जातो. म्हणजे प्रत्येक वेळा आपण काहीतरी तू काय केलं पाहिजेस हे सांगण्यापेक्षा जग हे असं आहे, म्हणजे महाभारत वाचल्यानंतर की आपल्याला कळतं आजूबाजूला काय घडतं, काय जग आहे, आणि त्यातनं आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधत जाणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. जसं आपण विवाहबाह्य संबंध म्हटलं किंवा अजून कुठलेही जे तसं बघितलं गेलं तर इंडियन सोसायटीमध्ये आपण इंग्लिश समजतो आहे, पण जर ते तुम्ही तुमच्या नाटकांच्याद्वारे किंवा पुस्तकांमध्ये जर इन्क्लूड केलं आणि यंग जनरेशनने ते वाचलं तर ते प्रभावित होते ही भीती नाही. नाही, म्हणजे जर आपण त्याचं उदात्तीकरण करत राहिलो की अनेकदा जसं उदात्तीकरण होतं की बाबा म्हणजे कुठल्याच प्रकारचं कसलंच दडपण नसणं आणि अशा पद्धतीने अत्यंत मुक्तपणे जगण्याचं एक उदात्तीकरण आपल्याकडे अनेकदा केलं जातं, किंवा ज्याला आपण म्हणतो की मग्न असणं, त्याचं उदात्तीकरण अनेकदा आपल्याकडे केलं जातं. पण मला असं वाटतं ना की ते त्या पात्राच्या फिलॉसॉफीशी संबंधित असतं. म्हणजे मी माझं म्हणणं त्याच्यावरती लादण्यात अर्थ नसतो. जसं हेमिंग्वे म्हणतो की रायटर इज नॉट टू जज, ही इज टू अंडरस्टँड. मी त्याला जज करण्याची गरज नाही की तो वागतोय ते चुकीचं का बरोबर आहे, काय आहे ते जेव्हा मी मांडायला लागतो तेव्हा मग ते दडपण घेण्याची काही गरज असते असं मला वाटतं. मात्र उगीच उदात्तीकरण करण्याचीही काही गरज नसते असं मला वाटतं. म्हणजे कलावंत जसा एक तटस्थ आणि द्रष्टा असतो तशा पद्धतीने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, कारण नैतिक अनैतिकतेच्या कल्पना काळानुसार बदलत सुद्धा जातात. एक प्रश्न होता की अलीकडच्या काळामध्ये भूमिका तुम्ही पण तुमच्या भाषणात म्हणाल की प्रत्येकाने काहीतरी म्हणजे कलावंतांनी भूमिका घेतली पाहिजे, पॉलिटिकल ज्याला म्हटलं जातं. तर तुम्ही अशी कोणती राजकीय विचारसरणी अशी मानता का? म्हणजे तुमच्यावर असा काही, तुमच्या सगळ्या प्रवासामध्ये एक निरपेक्ष वस्तुनिष्ठ कलावंत म्हणूनच लोक बघतात तुमच्याकडे, मग तो कोणत्याही राजकीय पक्षाचा व्यक्ती असो, पण
पण तो तुमच्याकडे एक कलावंत म्हणूनच बघतो. तशी तुम्ही प्रतिमा तयार केलेली आहे, पण तुमची स्वतःची अशी काही एक राजकीय विचारधारा आहे का? माझं स्पष्ट असं मत आहे ना की प्रत्येक कलावंत हा कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाचा मतदार असू शकतो, पण त्यानं त्या पक्षाचं प्रवक्ता होण्याची काही गरज नाही. म्हणजे मला 5 वर्ष कारण लेखक कलावंत हा संज्ञान असतो, त्यामुळे तो 5 वर्ष विचार करून की अमुक एका पक्षाला मला मत द्यावं असं वाटतं असं म्हणून तो त्या पक्षाला मत जरूर देतो, पण पुढली 5 वर्ष त्या पक्षाचं समर्थन करत बसायची जबाबदारी त्याची नसते. म्हणजे पु ल देशपांडे आणीबाणीच्या विरुद्ध लढले, आणीबाणीच्या विरुद्ध त्यांनी महाराष्ट्रभर झंझावती दौरा केला, आणीबाणी उठली, जनता पक्ष निवडून आला, त्या सभेत त्याच्या विजय सभेला सुद्धा ते गेले नाहीत. पुण्यामध्ये एक विजयाची मोठी सभा झाली, ते म्हणाले माझं काम संपलेलं आहे, उद्यापासून आता माझी लेखणी आणि माझं लिखाण होतं. काय आजकाल काय प्रॉब्लेम झालाय की आजकाल एक असं कला आणि साहित्यबाह्य घटकांकडनं असं एक दडपण आलेलं आहे की भूमिका घेतली पाहिजे, आणि ही भूमिका घेणं म्हणजे काय तर राजकीय भूमिकाच घेतली पाहिजे. बरं, गंमत अशी की समजा एखाद्याने राजकीय भूमिका घेतली आणि ती यांच्या भूमिकेच्या विरुद्ध असली की लगेच ते त्याला ट्रोल करायला सुरुवात करणार. म्हणजे मध्यंतरी महेश कोठारे, निवेदिता जोशी यांनी एक राजकीय भूमिका मांडली की मला अमुक पक्ष, अमुक नेता मला आवडतो. त्यावेळेला भूमिका घ्या म्हणणाऱ्यांनी काय म्हणायला सुरुवात केली, नाही हे बघा यांना काहीतरी हवंय म्हणून या सगळ्या भूमिका ते घेत आहेत. हेही चुकीचं आहे. कसं आहे की सामाजिक बांधिलकी वेगळी, सामाजिक प्रश्नांबद्दल असलेला आदर वेगळा, पण तो राजनैतिक परिप्रेक्ष्यातच व्यक्त झाला पाहिजे असं नाही. राजकीय भूमिका घेणं हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर असू शकत नाही. अनेकदा अनेक लोक म्हणजे आता साधे जे प्रश्न असतात त्या प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक राजकीय भूमिकेतूनच होईल असं नाही. आता मराठी जगवणं हा एक सध्या मुद्दा चालू आहे. जे कलावंत त्याची राजकीय भूमिका घेत नाही त्यांना ट्रोल करणं सुरू आहे. पण एखाद्या कलावंताला असं वाटत असेल की राजकीय भूमिका काही होणार नाही, घेऊन काही होणार नाही, मला मराठीचं भलं या मार्गाने होईल असं वाटतं, तर ते त्यांनी करायचं नाही का? ते त्यांनी प्रयत्न करायचा नाही का? भूमिका घेण्याचं एक अत्यंत अप्रतिम उदाहरण तुम्हाला सांगतो. वि स खांडेकर यांनी आमची वि स खांडेकर प्रशालेचे म्हणजे त्यांनी जी स्वतःची शाळा शिरोड्याला त्यांनी उभी केली, त्या शाळेमध्ये पैसे जमवण्याचं काय करायचं तर त्यांनी त्यावेळेच्या जत्रेमध्ये गळ्यामध्ये बाजाची पेटी घालून हार्मोनियम गळ्यात अडकवून गाणी म्हणून पैसे गोळा केलेले. आता यांनी कधी राजकीय भूमिका घेतली नाही म्हणून ते असंवेदनशील झाले का? मग आपण म्हणणार आहोत का राजकीय भूमिका घेतली नाही तुम्हाला कळणार नाही, पण जत्रेमध्ये गाणी म्हणून जेव्हा ते शाळा उभी करायचा प्रयत्न करतात ती सुद्धा एक भूमिका घेणंच असते. पण आजकाल काय झालंय, जोपर्यंत तुम्ही राजकीय भूमिका घेत नाही तोपर्यंत तुम्ही भूमिकाच घेत नाही, अशा पद्धतीची एक हे झालेली आहे. त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की तुमच्या मोजपट्ट्याच आम्ही मानत नाही, तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट देऊ नका, आम्ही संवेदनशील आहोत की नाही, आमच्यात सामाजिक बांधिलकीने आम्ही तुमच्या प्रशस्ती पत्रिकांना विचारतच नाही, अशा पद्धतीने. आणि त्याही पेक्षा पलीकडे जी.ए. कुलकर्णीच्या सारखा लेखक कुठलीही राजकीय सामाजिक भूमिका त्यांनी घेतली नाही, ते समाजात मिसळलेले नाही, ते कुठे भाषणालाही घेत नाही, फक्त लिहित राहिले. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण कमी धरणार आहोत का? त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कमी आहे का? त्यामुळे राजकीय भूमिका ज्याला घ्यायची असेल त्यांनी घ्यावी, त्याचं स्वागत आहे. बरं, त्याच्या राजकीय भूमिकेच्या विरुद्ध एखादी राजकीय भूमिका दुसऱ्या एखाद्या कलावंताने घेतली तर त्यांनी त्याचा स्वागतच केलं पाहिजे की ठीक आहे, तुझी आणि माझी राजकीय भूमिका वेगळी आहे, तुझी भूमिका तुझ्याजवळ, माझी माझ्याजवळ, आपण एकमेकांना असंवेदनशील आणि भिन्न करायचं म्हणायची काही गरज नाही. त्यामुळे राजकीय भूमिका घेणं हा काही क्वालिफिकेशनचा भाग नाही, तो फक्त त्याच्या चॉईसचा भाग आहे, एवढं लक्षात ठेवा. बरोबर. आणि म्हणजे मला असं वाटतं की कलावंताची कलाकृती किंवा साहित्यकृती हीच त्याची भूमिका असते. म्हणजे भैरप्पांनी जे लिहिले किंवा तुम्ही जे इन्शाअल्लाह लिहिली, इन्शाअल्लाह म्हणजे तुमच्या राजकीय भूमिकेचंच प्रतिबिंब त्याच्यात आपोआपच पडलं त्या कलाकृतीमध्ये. म्हणजे कलावंताला वेगळी अशी राजकीय भूमिका घ्यायची म्हणण्याची. आणि काय होतं, तुम्ही राजकीय भूमिका घेतली आणि त्या राजकीय चळवळी संपल्या, ते राजकीय पक्ष संपले की तुमची साहित्यकृतीच संपली ना, असं होतं ना ते. म्हणजे इन्शाअल्लाह कादंबरीमध्ये अभिरामजींनी जे भारताच्या मुस्लिम प्रश्नाला हात घातलेला आहे, म्हणजे एखाद्या विचारवंताच्या अनेक भाषणातून जे साध्य होऊ शकत नाही ते कलावंत आपल्या कलाकृतीतून साध्य करतो, ते आपल्याला दिसतं. आपण शेवटाकडे जाऊ. मला असं म्हणायचं होतं की कलावंत म्हणून आतापर्यंत तुमचा जो प्रवास झाला त्याच्यामध्ये असं एक तुमचं समाधान झालंय की बाबा काही अजून आपल्या हातून घडावं किंवा काही सर्वोच्च असं काही कलाकृती निर्माण व्हावी असं
तुम्हाला वाटतं का की नाही, निश्चितच वाटतं. कारण म्हणजे खरं तर अजून काही झालंय असे भावनाच माझ्या मनामध्ये निर्माण होत नाही. म्हणजे आता गंमत बघा की पु ल देशपांडेंचं जे साहित्य आहे ना ते आता लोकसाहित्यासारखं झालेलं आहे. लोकांच्या आयुष्याचा तो संदर्भ बिंदू होऊन राहिला आहे. तुम्ही अनेक वेळा पुलंना कोट करता. म्हणजे जसं आपण लोकसाहित्यातल्या गोष्टी लोकांना आठवण करून देतो तशा काही गोष्टी समजावून सांगण्यासाठी तुम्ही पुलंची वाक्य, पुलंचे शब्द, पुलंची पात्र, अरे तो त्या नारायणासारखा आहे बरं का पुलंच्या, अरे तो पुलंच्या, तो म्हणजे कंप्लीट पुलंचा रावसाहेबच आहे. अशा पद्धतीने तुमच्या जगण्याचे संदर्भ बिंदू पुढे जेव्हा होऊन बसतात ना, मला असं वाटतं की अशा पद्धतीचं लेखकाकडनं काहीतरी लिहून व्हावं की जे पुढच्या पिढ्यानपिढ्या लोकांच्या जगण्याचा एक भाग व्हावा. आणि तेच मला असं वाटतं की महत्वाचं आहे सगळ्यापेक्षा. इन्शाअल्लाह कादंबरीमध्ये त्या अनेक आवृत्त्या निघाल्या आणि त्याचे वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर झाले. आणि आता सध्या तुमचे काय योजना आहे किंवा लेखन प्रकल्प आहे त्याविषयी थोडं सांगा. सध्या 2 नाटकं रंगभूमीवरती सुरू आहेत. एक गोष्ट संयुक्त मनाची आणि दुसरं राष्ट्रग्रंथ नावाचं, की अत्यंत सोप्या आणि साध्या शब्दामध्ये संविधान काय आहे हे समजावून सांगणारं ते नाटक आहे. ती 2 नाटकं सध्या चालू आहेत. आणि नवीन एका कादंबरीचंही काम चालू आहे. नवीन एका नुकताच एक चित्रपट मी लिहिला, झपाटलेला पार्ट 3. झपाटलेला तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. त्याचा 3रा भाग आता येतोय. तो नुकताच मी लिहिला, त्याचंही आता शूटिंग सुरू होईल. अशा पद्धतीची कामं चालू आहेत. अगदी माझ्या मनातला एक प्रश्न आहे. तर आता आपण हे जे काही म्हणतो की प्रतिभाशक्ती ही निसर्गदत्त देणगी आहे, तर मग एखादा कलावंत किंवा कथाकार आहे, कादंबरीकार आहे, तर मग त्याला त्यावेळेस नेमकं असं सुचतं कसं? म्हणजे प्रतिभा विलासाची ही जी लहर आहे ती लहर जेव्हा आली तेव्हाच तो लिहू शकतो का, किंवा मग अभ्यास करूनही तो तसं बनू शकतो का? हा माझ्या मनातला प्रश्न आहे. म्हणजे नुसतं असं नाही की बाबा प्रतिभा आहे, पण त्या प्रतिभेला सुद्धा जोपासना करावी लागते. त्याला सुद्धा त्याच्यासाठी व्यासंग महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी रियाज आहे. जग आजूबाजूनी ते सगळं बघणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पण एखाद्याला लिहावंसं वाटलं तर माझ्यामध्ये प्रतिभा आहे की नाही हे जोपर्यंत आपण लिहित नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. त्यामुळे माझ्याकडे प्रतिभा नाहीच आहे आणि मग मी लिहू शकेन का असा प्रश्न हे करण्यापेक्षा मला जर आतून लिहावंसं वाटतंय ना तर लिहायला सुरुवात केली पाहिजे. आणि हळूहळू ती डेव्हलप पण होत जाते. सरावानी तुमच्यातल्या चुका कमीत कमी व्हायला लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला एक अंदाज येतो की कुठल्या पद्धतीने आपल्याला व्यक्त व्हायचं आहे. त्यामुळे प्रतिभा आहे की नाही हे कुणीच ठरवू शकत नाही. त्या तुमच्या कलाकृतीतनंच कळायला लागतं. त्यामुळे मला प्रतिभा आहे नाही आहे या संभ्रमामध्ये राहण्यापेक्षा मला आतून लिहावंसं वाटतंय ना, मी लिहिलं पाहिजे. ते चांगल्या लोकांना दाखवलं पाहिजे, त्यांचा फीडबॅक घेतला पाहिजे, त्याच्यामध्ये अजून काही सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे प्रतिभा आहे की नाही हे नंतर ठरेल. जर वाटत असेल मनापासून तो लिहायला सुरुवात करायला. तर मग असं कधी होतं का एखाद्या वेळेस ती लहर येते आणि खूप काही तुमच्या हातून लिहिलं जातं? असं होतं ना की अनेकदा बऱ्याचदा असं होतं की तुम्ही लिहायला बसता आणि तुम्हाला अनेक गोष्टी सुचत जातात आणि लिहून झाल्यानंतर बऱ्याचदा असं वाटतं की अरे हे वाक्य आपण कसं लिहिलं. म्हणूनच आपल्याकडे अगदी ज्ञानेश्वर महाराजांच्यापासून सगळ्यांनी ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर असं म्हटलंय हे तू माझ्याकडे लिहून घेतलंस. तर त्याच्या पाठीमागे लोक त्याला काही म्हणू की याच्यामध्ये, पण ती भावना ही असते की अनेकदा आपल्याला त्याचं सरप्राईज मिळतं. आणि त्याचं कारण मला असं वाटतं, जर त्याचं शास्त्रीय कारण जर बघायचं झालं तर आपल्या सुप्त मनामध्ये सुद्धा काही गोष्टी साठवून राहतात. आणि त्या सुप्त मनामध्ये त्या साठवून राहिलेल्या गोष्टी कशा आणि कुठून उसळी मारून बाहेर येतील सांगता येत नाही. अनेकदा असं होतं. आता गदी माडगुळकरांच्या बाबतीत तर ते रोजचंच होतं. परंतु अनेक कवींचं असं होतं की खूप वेळ काही सुचलं नाही आणि गाणं रेकॉर्ड करायचं होतं. पण जाता बसमध्ये बसल्या असल्या, गाडीत बसल्या अचानक मला ओळी सुचल्या आणि ते गाणं झालं. ते इतकं चांगलं झालं की कदाचित पूर्ण विचार करत बसून सुद्धा तेवढं झालं नसेल. त्यामुळे निर्मितीची प्रक्रिया ही खूप गुंतागुंतीची आहे आणि ती खूप ॲब्सर्डिटीकडे जाणारी आहे. याचे अनुभव अनेकांनी घेतलेले आहेत, सगळ्यांनीच घेतलेले आहेत. मला वाटतं कारण जसं चित्रपटात मागणी तसा पुरवठा, म्हणजे ही जी गीतकार मंडळी आहे म्हणजे आधी चर्चा होत असते, चर्चा होत अशा असते. प्रकारचं गाणं हवंय आणि मग त्या पद्धतीने कधी तर असं होतं की समोर तो बसलेला असतो आणि तो धून ऐकवत असतो. त्या धूनवर काहीतरी सूचना आवश्यक असते. गीतकारांचं काम म्हणूनच खरं तर खूप अवघड आहे. म्हणजे आणि जे श्रेष्ठ गीतकार आहेत की ज्यांची गाणी म्हणजे ज्यांच्या गझल आपण हे करतोय
तर त्या जेव्हा लक्षात येतं की त्यांना असं दिलेल्या विषयावर दिलेल्या सिच्युएशनवर त्यांनी लिहिलंय, पण याचा अर्थ त्यांच्या सुप्त मनामध्ये आणि त्यांच्या रोजच्या चिंतनामध्ये त्या सगळ्याबद्दलचं चिंतन आधीच झालेलं असतं आणि ते ऐन वेळेला अशा पद्धतीने प्रकट होतं. चला, तर आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी या छोट्याशा आपण अर्थपूर्ण संवादाचा शेवट इथे करू इच्छितो. मी सगळ्यांच्या वतीने, आपल्या महाविद्यालयाच्या वतीने, सर्व रसिकांच्या वतीने अभिरामजींचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एवढ्या सगळ्या व्यस्त आणि ते समारोपातही त्याला हे करायचंय, बोलायचंही आहे. तरी पण आपल्या सगळ्यांच्या प्रेमाखातर, म्हणजे रसिकांच्या प्रेमाखातर कलावंत काहीही करतो रसिकांच्या प्रेमासाठी. तसा आपल्याला या ठिकाणी अनुभव आपल्या झाला. मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि छोट्याशा मुलाखतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. नमस्कार, धन्यवाद.